पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेना 11 पालघर विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी. शिवसेना 11 संघाच्या वतीने दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जीत माळी आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला दुसरा सलामीवीर पाहायला मिळतोय सलामीवीर करण. दरम्यान ध्रुव 11 सातपाटी संघाच्या वतीने पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत कामत. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. सामन्याला सुरुवात पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अवधूत कामत राईट मोर द विकेटचा मारा सामना करेल फलंदाज जीत माळी. आखूट टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सातपाटी गावाकडून बिलॉंग करणारा अवधूत कामत. कोण विसरेल ते साहेब चषक आणि ज्या चषकामध्ये ध्रुव 11 सातपाटी संघाने मेगा फायनलचा सामना जिंकला होता. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी आणि त्याचा फायदा मिळाला शिवसेना 11 संघाला. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा 2 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, एक डीप कव्हर रिजन मध्ये, एक मिड विकेट रिजन मध्ये आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन अवधूत कामत. आखूट टप्प्याचा चेंडू होता. येस, फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. पंचेकडे दर्शवतात इट्स अ लेग बाय. दरम्यान शिवसेना 11 संघाच्या वतीने दुसरा सलामीवर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर करण. चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये चेंडूला दिशा दिली. तिकडे क्षेत्ररक्षक श्रेयस देव तैनात, मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या मार्फत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा 5 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवधूत कामत राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज करण. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू सरळ चाललाय का? येस, चेंडू गेलाय मिड विकेट सीमारेषा पार आलाय. करण नावाचा ब्रँडेड चौकार 4. आमचा नेता एकनाथ शिंदे, आमचा नेता एकनाथ शिंदे, आमचा नेता एकनाथ शिंदे, आमचा नेता. धन्यवाद डीजे. होळीयात पुन्हा एकदा मैदानाकडे. चांगला फटका आपल्याला करणच्या फळीतून पाहायला मिळाला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलं. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवधूत कामत. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही आणि कमबॅक करण्यात यश प्राप्त झालंय अवधूतला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड. वाघाची साथ त्याची, तो निखार धगधगता.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. ध्रुव 11 सातपाटी संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमृत राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेला हवेत खालती. क्षेत्ररक्षक तैनात आणि शिवसेना 11 संघाला लागलेला पहिला हादरा. जीत माळी बॅक टू पवेलियन. यस, मुख्य व्यासपीठावरती आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे, जिथे संजय चौधरी साहेब आहेत, तालुका प्रमुख, आणि साहेबांचं शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान होताना मायेची भगवी शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान होते आहे. याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेकानेक सुंदर दिवस येऊ ही प्रार्थना. वेलकम, थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. शिवसेना 11 संघाला लागलेला पहिला हादरा. जीत माळी बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज महेशर. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय अमृतला. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमृत राईट मोर द विकेटचा मारा. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक श्रेयस देव तैनात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याहूनही सुंदर रनिंग बिटवीन्स द विकेट आपल्याला पाहायला मिळते. करण आणि महेशर यांच्या मार्फत धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. जीवाच्या आकांताने या धावा कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक. या षटकामध्ये आपण पाहू शकतात सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू. जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, एक स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये, आणि एक कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. ओढियात पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमृत. यावेळेस ब्रह्मास्त्र, अचूक टप्प्यावर भेदक मारा. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 12 धावांवर. आपण साहेब चषक पाहिलं, त्या चषकामध्ये देखील ध्रुव 11 सातपाटी संघाकडून आपल्याला 2 गोलंदाज अवधूत आणि अमृत पाहायला मिळाले होते. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. पुन्हा एकदा चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 12 धावांवर. पॉवर प्लेचं षटक. अत्यंत संतत गतीने चाललेला हा क्रिकेटचा खेळ. मोठे फटके येणे अनिवार्य. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमृत राईट मोर द विकेटचा मारा. येस, यावेळेस लाईन मध्ये चूक झाली. पंच झाकीर खान सर आम्हाला दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13 धावा. इकडे पंच दर्शवतात इट्स अ नो बॉल आणि पुढचा चेंडू म्हणजेच फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. करणकडे एक मोठा फटका मारण्याचा लायसन्स आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन अमृत कमबॅक करेल का? या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गुड लेंथ वर आपटलेला चेंडू. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 13 धावांवर. एकीकडे पाहिलं तर अवधूत कामत जो नेहमी आपल्या बोटातली जादू दाखवत असतो. दुसरीकडे पाहायला गेलं तर अमृत जो वेगावर स्वार असतो. सुंदर पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजांकडून. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय.
धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. धन्यवाद डीसे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा. ध्रुव 11 सातपाटी संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक, दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत कामत. राईट मोर्ध विकेटचा मारा. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला हवेत खेळल्या खालती क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालंय चुकी आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा शिवसेना 11 संघाला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. महिशर आणि करण यांच्या मार्फत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा. दरम्यान पॉवर प्ले संपलाय आणि त्यानंतर सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 खेळाडू पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला पाहायला गेलं तर लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप मध्ये 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साइड पाहायला गेली तर एक पॉइंट रिजन, डीप पॉइंट आणि एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवधूत. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. फलंदाज झाला, चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 16 धावांवर. येस, रनअप मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतात इट्स अ डेड बॉल, हरकत नाहीये. पुन्हा एकदा अवधूत आपल्या गोलंदाजी मार्कवर येतील, पुन्हा तयार होतील आणि आपल्या संघासाठी चांगला चेंडू घेऊन ओळीत पुन्हा एकदा मैदानाकडे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळून काढला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आणि तिकडे सुंदर झेल टिपलाय. मयूर होते तिकडे. शिवसेना 11 संघाला लागलेला मोठा हादरा. करण बॅक टू पवेलियन. धन्यवाद. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्येचा विचार करायला गेला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा. शिवसेना 11 संघाला लागलेला हादरा. करण बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज शुभम. फलंदाजी मार्कवर. दरम्यान अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. मात्र मैदानात काय घडतंय? एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने यश आलंय. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. येस, पंच दर्शवतात इट्स अ 22 अतिरिक्त धाव. आपण नेहमी पाहत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये पार्टनरशिप म्हटलं तर 2 फलंदाज आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र ध्रुव 11 सातपाटी संघाला बघितलं तर आपल्याला नेहमी 2 गोलंदाजाची पार्टनरशिप पाहायला मिळत आहेत. एकीकडे अवधूत कामत, दुसरीकडे अमृत. होळीयात पुन्हा एकदा मैदानाकडे. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यात यश प्राप्त झालंय अवधूतला. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता.
इकॉनॉमिकल गोलंदाज पाहायला मिळतोय सातपाटी संघाकडून. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवधूत कामत. यावेळेस फॉलिंग स्लिप चा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगावर स्वार अवधूत पाहायला मिळाला. फलंदाज झाला, चेंडू काही समजलाच नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार, शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार, शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. धन्यवाद डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सापडलेला शिवसेना 11 संघ आणि अशा परिस्थितीमध्ये ध्रुव इलन सातपाटी संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमृत. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज. नवीन फलंदाज शुभम. वेगवान चेंडू, फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. पहिले अवधूत, तदनंतर अमृत. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 17 धावांवर. अतिशय संतत गतीने चाललेला हा क्रिकेटचा खेळ. मोठे फटके येणे अनिवार्य आहे शिवसेना 11 संघाला. यावेळेस पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडूला खेळून काढलाय, मिड विकेट सीमारेषा पार आलाय शुभम नावाचा ब्रँडेड चौकार. 4. त्यांच्या कामाची ख्याती गाजते जगभर कीर्ती. धन्यवाद. चांगला फटका पाहायला मिळाला शुभमच्या फळीतून. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता अमृत च्या मार्फत. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर अमृतच्या वेगाला ओळखलं शुभमने आणि चांगला फटका चेंडूला सरळ फेकून दिलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. सीमारेषा पार चौकार. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या धावफलकावर 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, मात्र लाईन मध्ये भरकटलाय हा गोलंदाज. पंच झाकीर खान सर येस दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत 1+1, 2 धावेने भर पडेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत सातपाटी संघाचं वर्चस्व या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, मात्र या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट होईल का? वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चेंडूला खेळून काढला लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आणि तिकडे एक चोरटी धाव घेण्याच्या नादात शिवसेना 11 संघाला लागलेला मोठा हादरा. मैशर बॅक टू पवेलियन आणि पंचांनी दर्शवला इट्स अ नो बॉल. नोचा चेंडू म्हणजे धावसंख्येत 1+1 पुन्हा एकदा 2 धावेने भर पडेल. डीजे बालासाहेबांचे, दिगे साहेबांचे विचार मनात हाय थोर. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. धन्यवाद डीजे. मात्र चेंडूला घेऊन काढलं लॉंग कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक श्रेयस देव तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळाली श्रेयस देव यांच्या मार्फत.
कोण विसरेल या पठ्ठ्याला ज्याने सेमी फायनल मध्ये 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते. साहेब चषक. धावसंख्येत 2 धावेने भर पडली. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय सातपाटी संघाकडून. पुन्हा एकदा शिवसेना 11 संघाला लागलेला चौथा हादरा. मोहम्मद बॅक टू पवेलियन. त्यांचा स्वभाव नेक, खासदार श्रीकांत साहेबांचे कार्य करते अनेक. हे हिंदुत्वाचा विचार घेऊन हातात ढाल तलवार. हिंदुत्वाचा विचार घेऊन हातात ढाल तलवार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्येचा विचार करायला गेला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सापडलेला शिवसेना 11 संघाला लागलेला एक चौथा हादरा. मोहम्मद बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज मनीष. चौथ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमृत राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा गुडलेंथवर पिच केलेला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा अमृतला यश प्राप्त झालाय. मनीष आलेच तसे गेले. बॅक टू पवेलियन गॉन. कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन फलंदाज विनीत फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन अमृत राईट ओव्हर द विकेटचा मारा. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि या ठिकाणी दांडी 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 गोल. विनीत बॅक टू पवेलियन. वाटीचे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्येचा विचार करायला गेला 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज ध्रुव इलन सातपाटी संघाच्या वतीने 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन साहेब चषकाचा हिरो श्रेयस देव. सातपाटी संघाला विनंती असेल, आपल्याकडे मात्र 2 मिनिटं बाकी आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. 23 मिनिटांचा कालावधी संपलाय तुमचा. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. श्रेयस देव यांच्या बोटातली जादू पाहायला मिळाली. पंच दर्शवतायत इट्स अ विकेट. AY Remix.
धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय श्रेयस देवला. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. नवीन फलंदाज कुमार. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. श्रेयस देव अतिशय सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सातपाटी गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज. कुमार माळी यांच्यासाठी बक्षीस आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये अनुराग आणि बंटी यांच्याकडून. येस, मात्र समोर एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 4 चेंडू डॉट करण्यात यश प्राप्त झालंय श्रेयसला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र श्रेयस देव याच्या बोटातली जादू पाहायला मिळाली. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. येतोय विकेट. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. शिवसेना 11 संघाला लागलेला तब्बल 8वा धक्का. कुमार बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज मोनिश. दरम्यान गोलंदाजी मार्कवर ध्रुव 11 सातपाटी संघाच्या वतीने 5वा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज श्रेयस देव. 5 चेंडू टाकल्यात या पठ्ठ्याने. 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय. अजूनही 1 धाव खर्च केली नाहीये या श्रेयसनं. शेवटचा चेंडू मेडन विकेट होईल का? आखूड टप्प्याचा चेंडू होता. येस, इट्स अ मेडन विकेट ओव्हर. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. साऱ्यांना साथ घेऊनी गेले शिखर पार तू. धन्यवाद डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. ध्रुव 11 सातपाटी संघाच्या वतीने 6वं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश. एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव 11 सातपाटी संघाने इंट्रोड्यूस केलेला आर्यनच्या मैदानावर एक नवीन गोलंदाज. पहिला चेंडू घेऊन राकेश. राईट मोर द विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेगावर स्वार राकेश पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षक दिवेश पाटील यांच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राकेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने दिशा घेतले मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मयूर तैनात. मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या मार्फत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू. वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फळी आणि चेंडू यामध्ये काही संपर्क होत नाहीये. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. यस, फळीतून आलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 30 धावा. माफक आव्हान मी म्हणेन ध्रुव 11 सातपाटी संघाला, कारण ध्रुव 11 सातपाटी संघाकडे खूप चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वेगावर स्वर राकेश पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग अजूनही नाही झाले फलंदाजाकडून. चेंडूने दिशा घेतली होती एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा. उर्वरित 2 चेंडू. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. राकेश राईट मोर द विकेटचा मारा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. क्रिकेट इंटेलिजन्स
निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा. सातपाटी संघाच्या वतीने सर्व गोलंदाजांकडून अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. फलंदाजांना झगडून ठेवलंय गोलंदाजाने. खोलवर टप्प्याचा चेंडू, गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. आणि ध्रुव इलेव्हन सातपाडी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 32 धावांचं माफक आव्हान. दरम्यान पुढील इनिंगचं समालोचन आपल्याला पाहायला मिळेल, आपल्याला ऐकायला मिळेल. धनसरचा एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ पालघर, एक हँडसम समालोचक. लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आमचे मित्र. उत्कर्ष पाटील, ओव्हर टू यू. थँक्यू. होती जाण त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा हो मान. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान. आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवाच रान. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. थँक्यू सो मच. इथे जर आपण तपासून पाहिलं तर नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतात हरणवाडी आणि विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल. विनर टेंभोडे दोन्ही कर्णधार प्लीज आपण टॉससाठी या. एका बाजूला अवधूत आणि अवधूतच्या साथीने दिवेश. खूप कमी वेळा मात्र अवधूत यांना आपण तुम्ही सलामीवीरसाठी दाखल होताना बघायला मिळतात, परंतु या मॅचमध्ये दाखल झालेत. माफक टार्गेट आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 36 करायचे, तुम्हाला 32. आणि या मॅचमध्ये जिंकण्याकरिता याच स्पर्धेमध्ये याच मैदानामध्ये साहेब चषकामध्ये ज्यानं 3 बॉल 15 रन दिले आणि तिथून विजयाचा रस्ता शोधला, खडतर प्रवास आणि अवधूत दाखल झाले. तदनंतर फटकेबाजी जी झाली तेच अवधूत आता आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती कुमार माळी आपल्याला पाहायला मिळतील. सध्या या मॅचचं एक सुंदर असं जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला बघायला मिळते तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. एक सुंदर स्पर्धेचं हे मॅनेजमेंट आणि देखणं आयोजन नियोजन, ज्यामध्ये आजची रजनी तिसरी आणि तिसऱ्या रजनीतलं एक सुंदर असं हे जबरदस्त असं मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच शिवसेना 11 पालघर आणि विपक्षात संघ खेळतोय तो म्हणजेच ध्रुव 11 सातपाडी. पहिलं षटक, पहिल्या षटकाचं इथे प्रचारणात आलेत कुमार माळी. एक चांगले गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवरती सातत्यानं जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते दाखल झालेत सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यांच्या षटकातील हा पुढचा बॉल आणि पहिला बॉल. दिवेश पाटील सप्पाटीचा विराट कोहली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच दिवेश दिवचा आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला ते आहेत आणि त्यांच्या साथीनं संघाचे कर्णधार अवधूत कामत हे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलला पंचांनी दर्शवले की तो व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 1 रन. जिथे एका बाजूला विनर टेंभोडे आणि विपक्षात संघ हरणवाडी आहे.
दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅचचा तो टॉस असणार आहे. सेकंड राऊंडला सुरुवात होईल. याही वेळेला मी म्हणेन की गोलंदाजी पूरक नाही. जी गोलंदाजी व्हायला हवी ती गोलंदाजी नाही बघायला मिळाली. आता पुन्हा एकदा पंच काय दर्शवतील या अनेक गोष्टी आहेत. बॅटचा संपर्क झालाय आणि त्या अनुषंगानं आपण पाहतात 2 बॉलचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झाला. पहिला बॉल वाईड आला. 1 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती 2 आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला अवधूतनं सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद होण्याची शक्यता. पंचांनी बोट उचलला आणि कुमार माळीनं इथे यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज अवधूत कामत पहिल्याच बॉलवरती खेळत असताना रन आउटच्या स्वरूपात बाद. ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब, मोठा ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब. थँक्यू सो मच. एका बाजूला विनर्स टेंभोडे आणि विपक्षात हरणवाडी. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि तो टॉस मी विनंती करतोय संजय चौधरी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. तालुका प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात आणि साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला कौस्तुभ असतील आणि एका बाजूला हरणवाडीचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन एक चांगलं घमासान तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. भावेश पाटील कीड या नावानं ज्यांना भरपूर प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती, ज्यांनी खूप चांगले एक वेगळी सुरुवात सातत्याने ध्रुव 11 सातपाडीसाठी करून देण्यासाठी जे राहिलेले आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल होता. अगदी खोलातला बॉलला खोदून काढलं दिवेश पाटील आणि त्यांच्या साथीने आता भावेश पाटील. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डला धावसंख्या ती म्हणजेच 3. चला नेक्स्ट मॅच जिथे चौधरी साहेब आहेत तालुका प्रमुख आणि साहेबांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा तो टॉस देखील होईल. दुसऱ्या राऊंडला प्रारंभ होईल. सुरुवात होईल. एक महत्वाची मॅच, महत्वाची लढत. फटका खेळलाय जरूर. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय कडक चौकार. 4. जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर इथे डॉट बॉल येतोय. फॉलोइंग स्वीप करायचं होतं. आता टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या फटक्याची खूप जास्त डिमांड असते. ज्या पद्धतीने प्रत्येक फलंदाजाला तो फटका हवासा वाटतो, ज्यामध्ये प्रॅक्टिस सत्रामध्ये खूप जास्त प्रॅक्टिस राहते आणि त्यानंतर तो फटका अवगत झाल्यानंतर मॅचमध्ये प्रत्येकाला वाटतं नाही की तो माझा ट्रेडमार्क स्ट्रोक खेळावा आणि दिवेशचा देखील प्रयत्न तोच राहिला. पुढचा बॉल. कुमार माळीनं गोलंदाजी चांगली केली. समोर दिवेश पाटील जरी एक चांगले फलंदाज भन्नाट फॉर्मात असले हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा आपण पाहतात एक चांगला निश्चित स्वरूपात गोलंदाज आहे. नेक्स्ट मॅच विनर्स टेंबोडे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तीही मॅच खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. सध्या या मॅचची स्टोरी तपासून पाहिली तर 32 रनचं पाठलाग आणि ज्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 7 वरती एक धक्का. ध्रुव 11 सातपाडी. बॉल 30 आणि 30 मध्ये करायच्यात 25 या मॅचला जिंकण्यासाठी.
पाटील. भावेशनं एक बॉलचा खेळ केला, 1 रन जिथे मिळवून दिली. आणि आता दिवेशचा जर विचार केला तर दिवेश खेळतात ते म्हणजेच बॅटिंग करत असताना 4 बॉलमध्ये 5 वरती. स्ट्रायकिंग एंडला भावेश आहेत. सातपाडी संघाचा एक महत्वाचा खेळाडू. रिव्हर्स स्विच, पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की ना मुन्नांना. इथे आलाय डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉलनं चांगली केली. मी म्हणेन मोहम्मद यांचा चेंडू अगदी खोलातला होता. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्या अनुषंगानं जर आपण तपासून पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थानं जो फटका खेळायचा होता मागच्या बॉलवरती तो फटका आत्ता शोधलाय त्यांनी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगला फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर फटकेबाजी इथे चांगली होते. आता सेन्सिबल क्रिकेट देखील बघायला मिळालं. तुम्ही ज्या वेळेला मागच्या बॉलवरती चौकार खेळता तदनंतर सिंगल डबल याही खेळाला कसं सन्मान देता या अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि सध्या ते बघायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. षटक क्रमांक चालू 12 वरती अपडेट होते आहे इथे स्कोर कार्ड. पाटील नेटवर्कच्या समवेत साथीनं जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं स्वागत आहे या युवा सेना चषकामध्ये ज्याची खऱ्या अर्थानं रजनी आहे तिसरी. पहिल्या रजनीचा खेळ थोडासा फ्लॉप शो राहिला. बॉलला ढकललं मिड विकेटला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा बाहेर 4. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. थँक्यू सो मच. खूप चांगली फलंदाजी इथे होताना बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. याही वेळेला फुलर लेनचा बॉल होता. प्रॉमिसिंग कनेक्शन नाही झालं. दिवेशला खेळायचं होतं मिड विकेटला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परंतु तो फटका आला लॉंग ऑनला आणि त्या फटक्यावरती जर तपासून पाहिलं तर मिळाली खऱ्या अर्थानं इथे 1 धाव आणि धावसंख्या 1 17 धावा धावफलकावरती आहेत. या मॅचचं जर समीकरण आपण तपासून पाहिलं तर सध्या आता चेंडू आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये करायच्यात तुम्हाला 15 रन. याही वेळेला फटका खेळला आणि त्या फटक्यावरती एकच लिहिलं गेलं 4. भावेश. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. थँक्यू सो मच. इथे आता सध्या जमाना आहे भावेश पाटीलचा ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं. 24 बॉलमध्ये आता करायचे ते म्हणजेच 11 रन आणि यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात मनीष दाखल झालेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 11चा मॅच. या मॅचला जिंकण्यासाठी पाहूया आता काय होतंय आणि काय बिघडतंय. 24 बॉल आहे. 24 बॉलमध्ये करायच्यात तुम्हाला 11. कोण जिंकणार आणि कोण हरणार या अनेक गोष्टी अत्यंत महत्वाच्या. खोलातला बॉल दिवेशनं अगदी बॉलला खोदून काढलं. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला हातांची ओंजळ थोडीशी रिकामी राहिली. फिकी चांगली आली परंतु झेल सुटला गेला. आता इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साह्यानं इक्वेशन मध्ये बदल असा दिसतोय की 23 बॉल उरलेत तुमच्याकडे. करायच्यात 11 रन या मॅचला जिंकण्यासाठी. पुढचा बॉल याही वाला अलॉंग दी कार्पेट अगदी आउटफील्डला फाडत बॉल चाललाय जिथे वाईडिश लॉंगॉनचे खेळाडू बॉलला फील्ड करतील आणि तिथे जर आपण पाहिलं तर सिंगलनं स्कोर कार्डला 22 धावा. आता 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये करायच्यात 10 रन या मॅचला जिंकण्याकरिता. खूप सुंदर पद्धतीनं आपण पाहू शकाल हा सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. बावीस बॉल आणि 22 बॉलमध्ये करायचे 10 रन. यावेळेला दिवेशनं तर फटका जरूर खेळला. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन मिळतं. त्या बॉलला कुमार माळी आहेत फील्ड करतील. फेकी येते तदवरती इथे मिळेल त्या म्हणजेच सिंगल मिळाली आणि आता 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये करायचे 9. चांगला चेंडू. इथे जबरदस्त पद्धतीने चेंडूची हाताळण बघायला मिळाली. 1 वे ट्रॅफिक सध्या आपल्याला बघायला मिळतंय आर्यनच्या मैदानामध्ये. संघ म्हणून आपण पाहतात शिवसेना 11 पालघर या संघानं लढा दिला जरूर परंतु धावसंख्या थोड्या कमी राहिल्या. दिवेशने केलाय पुल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कुमार माळी नाही चुकी करणार. फलंदाज इथे बाद होताना गॉन. तुमची हो
थँक्यू सिद्धार्थ. नवीन फलंदाज सिद्धार्थ आपल्याला बघायला मिळतात. 19 बॉलमध्ये करायचे 9 रन आणि सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आजच्या रजनीतला हा मॅच नंबर 4. यानंतर 3 सामने ते ही महत्वाचे. सेकंड राऊंडचा मॅचचा टॉस झालाय जिथे विनर्स टेंभोडे या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी आणि हरणवाडी संघाला इन्व्हाइट टू बॅट. 19 बॉल आणि 19 मध्ये करायच्यात 9 रन. या मॅचला जिंकण्याकरिता गोलंदाज तयार होतील. याही वेळेला सॉफ्ट हँडने बॉलला केलं. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी मिळेल सिंगल. आता 18 बॉल मध्ये 8. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया 18 बॉल 8च्या या लढतीमध्ये. मला लाडा किती द्यायचा जेवढा कुमार माळी आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. कुमार माळी यांच्या पहिल्याच बॉलवरती सिद्धार्थनं बॉलला पाठवून दिलंय. खूपच लांब चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी ताकदीचं योग्य वापर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार. 6 रन. इथे जर आपण पाहिलं तर आता डॉट बॉल आलाय आणि या मॅचला जिंकण्यासाठी जर आपण तपासून पाहिलं 1 रन आलाय. ऑल राईट. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 1. स्कोर आर लेवल. इथे विजयाच्या समीप पोहोचलेत खऱ्या अर्थानं आपण पाहतात आणि विजयाच्या समीप पोहोचत असताना लॉंग स्टॉपला केलाय बॉलला क्लिअर. हुक मध्ये 4 धावा बुक केल्या आणि विजयाचा शंखनाद. 8 रन त्या मॅच मध्ये 8 विकेटने या मॅच मध्ये खूप चांगली मोठा विजय. व्हेरी वेल प्ले. व्हेरी वेल प्ले.